का होईना, पण चूक झाली असेल तर मोकळ्या मनाने ती कबूल करून ते नाते जिवंत ठेवले पाहिजे. कारण कोणाच्याही आयुष्याचा नेम नाही. उद्या कोण जगेल, कोण मरेल हे माहीत नाही. म्हणून आजचा वर्तमान काळ सुखी आनंदी जगलं पाहिजे. आज धडधाकट असणारी व्यक्ती काही मिनिटातच आपल्यात नाही, असं सुद्धा ऐकायला मिळतं. म्हणून व्यक्त व्हा, बोलत व्हा, पण कुटत बसू नका. शेवटी काय, आयुष्याच्या याच्या चित्रपटाला वन्स मोर हा नसतो, वन्स मोर हा नसतो. अतिशय सुंदर भावनिक हा लेख मला खूप आवडला. वाटलं आपल्या सगळ्यांपर्यंत तो पोहोचवावा, या उद्देशानं मी आपल्यासमोर पोहोचवतोय. आणि खरंच काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टी व्यवस्थित ऐकत चला, समजून घ्या आणि जीवन सुखी आनंदी बनवा.